उच्च न्यायालयाने खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। न्यायाधीश अमित बोरकर यांचा निर्णय आहे। हा निर्णय तमाम भारतीयांना लागू पडतो आहे। आपण हे लक्षात घ्या। आपण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत आहात। नोकरीमध्ये आता अलीकडे महिलांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। 30% संख्या वाढत 50% पर्यंत होत चाललेली आहे। आणि अशा वेळी जर आपण एका ठिकाणी काम करत असू, मीटिंगमध्ये असो, महिलांशी आपले रिलेशन्स मेंटेन होतात, ते आपले सहकर्मचारी असतात, तर जर आपण त्यांच्याशी काही बोललो, वागलं, त्यांच्याकडे काही बघितलं, भले आपण चांगल्या भावनेने बघितलं, पण तिला जर वाईट वाटलं तर असा गुन्हा होणार नाही। महिला कर्मचारी आपल्या खांद्याला खांद्या लावून काम करतात, आपल्यापेक्षा जास्त काम करतात, पण केवळ भारतीय दंडविधान संहितेमध्ये 354C जे कलम आहे की त्यांनी टच जरी नाही केला पण माझ्याकडे वाईट नजरेने बघितलं, त्याची नजर वाईट होती असं जरी ती म्हटली, घुरून माझ्याकडे बघितलं तरी हा गुन्हा होत होता। पण हे प्रकरण मुंबई हायकोर्टापर्यंत गेलं। मुंबई हायकोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने त्या पत्नीला दिलासा दिला। याच्यामध्ये कायद्याची कन्सेप्ट अशी आहे, वाईट नजरेनं पाहणं, त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करणं, तिच्या नको त्या भागाचा शूट करणं, फोटोग्राफ्स करणं, तिला काहीतरी अश्लील मेसेज करणं, हे सगळे याच्यामध्ये मोडतात। बोरीवलीमधला हा प्रकार होता मुंबईतल्या, आणि हे प्रकरण त्याच्याविरुद्ध बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध FIR दाखल झाला होता। ती FIR त्यांनी क्रॅश करून मागितली हायकोर्टामध्ये। न्यायाधीश अमित बोरकर यांनी हे सगळं प्रकरण समजून घेतलं, तर त्यांनी असं डायरेक्शन दिलेलं आहे की जे भारतातल्या तमाम पतीला लागू पडेल। तुमच्याबरोबर जर महिला कर्मचारी काम करत असेल, मीटिंग्समध्ये असणं, कॉन्फरन्समध्ये असणं, इतर वेळी चर्चेसाठी येणं, तर त्यावेळेला जर आपल्याविरुद्ध अशी खोटी तक्रार दाखल केली की माझ्याकडे घुरून बघतो, वाईट नजरेने बघतो, या गोष्टी आता विनयभंगामध्ये मोडणार नाही। महिलेकडे टक लावून पाहणं हा गुन्हा नाही। कृती नैतिकदृष्ट्या चुकीची पण गुन्हा ठरत नाही। मुंबई हायकोर्टानं हा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिलेला आहे। टक लावून पाहणं हे चोरून पाहणं गुन्ह्यात मोडत नाही असं मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं आहे। कार्यालयीन वातावरणात सहकारी महिलेकडे टक लावून पाहणं हे नैतिकदृष्ट्या चुकीचं असलं तरी चोरून पाहणं या गुन्ह्यामध्ये मोडत नाही असं स्पष्ट करत मुंबई हायकोर्टानं एका कंपनीच्या अधिकाऱ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द केलेला आहे। अमित बोरकर यांच्या एकलपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झालेली आहे। या अधिकाऱ्यावर महिला सहकार्याच्या छातीकडे चोरून पाहिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता। महिला सहकार्याकडे टक लावून पाहिल्याचं जरी खरं मानलं तरी ते कलम 354 अंतर्गत चोरून पाहणं अंतर्गत येत नाही असं न्यायालयानं 8 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे।